नमस्कार, मी सुवर्णा जोशी. महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने बुलेटिनची सुरुवात करतोय. कोरोनाबाबत आज राज्य मंत्रिमंडळाची प्रदीर्घ अशी बैठक होतीये. कडक निर्बंधांऐवजी लॉकडाऊन करावा याबाबत अनेक मंत्र्यांनी भूमिका मांडलेली आहे. आज राज्यमंत्री यांनाही कॅबिनेट बैठकीत बोलवण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडूनही जिल्ह्याचा आढावा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्याच्यात एक लॉकडाऊनचा निर्णय होता, ज्याची माहिती असलम शेख आपल्याला देतील. त्याचबरोबर लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारला परदेशामध्ये उत्पादित होत असलेल्या प्रत्येक लसी महाराष्ट्रात आणण्यासाठी परवानगी द्यावी आणि ती परवानगी केंद्राने ताबडतोब द्यावी ही मागणी मंत्रिमंडळाने एकमताने मोदी सरकारला कळवण्याचे ठरवलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातलं लसीकरण वाढेल आणि लसीकरण वाढलं तर आपण हर्ड इम्युनिटीकडे जाऊ शकू. महाराष्ट्राची ही मागणी लसींच्या बाबतीत केंद्र सरकारने मान्य करावी असं महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळाच्या वतीने कळवणार है. ओके, आसम भाई सर, आज वैक्सीनेशन को लेके ये डिमांड है हमारी कि भारत में जितना उत्पादन हो रहा है वो उत्पादन सीमित है, वो पूरे भारत को पूरा नहीं पड़ सकता है. अगर हमको, जैसे महाराष्ट्र है 13 करोड़ की हमारी लोक संख्या है, जनसंख्या है, उसको अगर कम से कम 10 करोड़ तक लेके जाना है तो पूरे भारत में जो कोविशील्ड और कोविवैक्सीन है वो काम में नहीं आएगा, मतलब वो पूरा नहीं पड़ सकता है. तो महाराष्ट्र को स्पेशल परमिशन दी जाए कि ताकि हम बाहर से वो जो वैक्सीन है वो लेके आए. जैसे एस्ट्राजेनेका है, फाइजर है, मॉडर्ना है, जैसे स्पुतनिक को आपने परमिशन दी है, वैसे अच्छी जो भी वैक्सीन है उनको परमिशन दी जाए और महाराष्ट्र खुद वो लेके आए. तुम्ही सांगा, कारण की काय लॉकडाऊनची परिस्थिती आहे, कारण की आता काही आपण निर्बंध लादलेले आहेत. आतापर्यंत आपण कठोर निर्बंध आणले. निर्बंध आल्यानंतरही केसेस जेवढे कमी व्हायला पाहिजे तेवढे कमी होत नाही. ऑक्सिजनचा तुटवडा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला भेटत आहे. लोकांना काही ठिकाणी बेड भेटत नाही. म्हणून आज भरपूर चर्चा केल्यानंतर मला वाटते लवकरच म्हणजे काही तासामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लॉकबंदी आणावं लागेल. काय असणार आहे त्याचं स्वरूप, कारण की जे पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, ट्रेन असेल किंवा ज्या प्रायव्हेट कंपन्या असतील त्या बंद असणार का त्यामध्ये? लॉकडाऊन संदर्भात आपण निर्बंध जे आहे कठोर करत गेलो. कठोर करून आपण वीकेंड आणला, वीकेंड नंतर नाईट कर्फ्यू आणला आणि आत्ताची परिस्थिती आहे की जवळपास 80% सगळे बंदच आहेत. तरी सुद्धा ते ऑक्सिजनचे जे तुटवडा आज आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रामध्ये, त्याला लक्षात घेता, रुग्ण कमी नाही होत त्याला लक्षात घेता आज ते गाईडलाईन्स तयार करणार आणि आपल्या सगळ्यांसमोर जिस तरीके से आज मंत्रिमंडल में बहुत चर्चा हुई और उस चर्चा में महाराष्ट्र की परिस्थिति को ध्यान में रखते हुए जिस तरीके से महाराष्ट्र में ऑक्सीजन की कमी है और महाराष्ट्र सरकार ने जो है केंद्र सरकार से ऑक्सीजन की मांगनी की है, उसके हिसाब से वो दे भी रहे, लेकिन वो कहीं ना कहीं पूरी नहीं हो रही है और आने वाले दिनों में महाराष्ट्र में ऑक्सीजन की बहुत कमी हो सकती है. तो वो सारी चीज़ों को ध्यान में रख के महाराष्ट्र जो है वो पूरे लॉकडाउन की तरफ जा रहा है. कब तक आने वाली लॉकडाउन को लेकर सर? इसके सिलसिले में जो है गाइडलाइंस बन जाएगी और आपको बताया जाएगा. और आज जिस तरीके से वैक्सीनेशन के बारे में भी बताया गया कि महाराष्ट्र सरकार को पहले ये कहा गया था कि वैक्सीनेशन दे नहीं पा रहे और महाराष्ट्र सरकार जब अपने सेंटर्स बहुत ज़्यादा पूरे महाराष्ट्र भर में बना दिए, उन्होंने जिले जिले में बना दिए, तो जितनी वैक्सीनेशन होनी चाहिए उतनी वैक्सीनेशन हो नहीं रही है. इसलिए महाराष्ट्र सरकार ने जो है केंद्र सरकार से महाराष्ट्र सरकार बाहर से वैक्सीनेशन ले सके, ऐसी उन्होंने एक रिक्वेस्ट भी की है. सर, आम जनता इस वक्त कैसी तैयारी करे? आपने कहा लॉकडाउन की तरफ हम जा रहे हैं, आम जनता को क्या संदेश देंगे इस वक्त? क्या होगा? पिछली बारी जब लॉकडाउन हुआ था तो एकदम ही अचानक से सोच विचार नहीं किया गया था और लॉकडाउन हुआ था. इस बारी हमने जब जो नए गाइडलाइंस लाए हैं सारी चीज़ों को ध्यान में रखते लाए हैं. हमने ना तो बसेस बंद की है, ना तो ट्रेन बंद की है. आने वाले दिनों में भी इसी तरीके का होगा कि किसी को आने जाने में कोई तकलीफ नहीं. आने वाले घंटों में लॉकडाउन का अनाउंसमेंट कर सकते हैं? कब तक लॉकडाउन का अनाउंसमेंट होने वाला है? आने वाले
कुछ ही घंटों में आपके सामने सारी चीजें आ जाएंगी। पालकमंत्री अस्लम शेख यांनी सगळ्यात मोठी आता घोषणा केलेली आहे. लॉकडाऊन संदर्भातली ही घोषणा आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी. जे होऊ नये असं वाटत होतं तेच होतंय. लॉकडाऊन कडे आपण जातोय आणि काही क्षणामध्ये त्याची घोषणा होईल, नियमावली समोर येईल. आज परिस्थिती आपण पाहतो राज्यामध्ये जे कोविडचे आकडे वाढत आहेत हे बघितल्यानंतर फारच भयानक आणि भीषण परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने कॅबिनेटमध्ये सर्वच मंत्री महोदयांनी आज ही जर चेन आपल्याला ब्रेक करायची असेल, हे आपले वाढणारे आकडे खाली आणायचे असतील तर कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अनेक निर्बंध घालून देखील आज आपण पाहतोय वाहनं फिरतायत, माणसं फिरतायत, नंबर खाली येत नाहीत. त्यामुळे कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे आणि ही जनतेच्या मनातली देखील भावना तीच आहे. जर उपचाराअभावी जर मृत्यू होत असतील, आज ऑक्सिजन मिळत नाही, ऑक्सिजन आपल्या राज्यामध्ये जेवढा उत्पादन होतोय तो आपल्याला पुरत नाही. इतर राज्यातून आपण आणतोय, परंतु इतर राज्यात देखील त्या ठिकाणचे नंबर वाढल्यानंतर तिकडे देखील आपल्याला थांबवलं जात आहे, गाड्या अडवल्या जात आहेत. त्यामुळे ही चेन ब्रेक करायची असेल तर राज्यामध्ये देखील या लॉकडाऊनच्या काळामध्ये आरोग्यमंत्री महोदयांनी देखील सूचना केली की जे आपले जनरेटर प्लांट आहेत ते आपण उभे करायचे, हवेतून ऑक्सिजन घेऊन आपण स्वतःचा ऑक्सिजन तयार करायचा, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आपण मागवायचे. त्याचबरोबर या ठिकाणी हेही मागणी केली मी स्वतः की 100 मेट्रिक टनचा एक आपला स्वतःचा राज्य सरकारचा प्लॅन्ट असला तर तो प्लॅन्ट कोविड संपल्यानंतर कोविडच्या संकटामध्ये खूप कामी येऊ शकतो आणि कोविड संपल्यानंतर देखील आपले मेडिकल कॉलेज आहेत, आपले सिव्हिल हॉस्पिटल आहेत, आपले ग्रामीण रुग्णालय आहेत, यांना देखील तो कामी येऊ शकतो. आणि अशा प्रकारच्या अनेक सर्व मंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत. परंतु सर्वांचा सार जर पाहिला तर ही जर चेन ब्रेक करायची असेल तर आपल्याला कठोर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही आणि मुख्यमंत्री महोदय उद्या तो निर्णय जाहीर करतील. स्वरूप कसं असणार आहे? सार्वजनिक व्यवस्था जी आहे, ऑक्सिजनच्या ज्या गाड्या आहेत त्यांना आपण रुग्णवाहिकेचा दर्जा दिलेला आहे. मी MSRDCच्या अधिकाऱ्यांना मोपलवारांना सांगितले की त्या सर्व टोल नाक्यांवर सूचना केलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारचा टोल त्याच्याकडून आकारता कामा नये. त्याचबरोबर ऑक्सिजनच्या गाडीसाठी एस्कॉर्टची आवश्यकता लागली तर एस्कॉर्ट देण्याच्या देखील सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या आहेत. ग्रीन कॉरिडॉरची आवश्यकता असली त्या देखील राज्य सरकारने तो निर्णय घेतलेला आहे जेणेकरून ऑक्सिजनच्या गाड्या कुठेही अडता कामा नये आणि त्यांची गैरसोय होता कामा नये. लॉकडाऊन म्हणजे पूर्ण लॉकडाऊन असणार आहे का, जसा गेल्या वर्षी होता त्या पद्धतीने? आम्ही तर पूर्ण लॉकडाऊनचीच मागणी केलेली आहे. कारण आज आपण किती निर्बंध घातले तरी सुद्धा आज आपण पाहतोय लोक फिरतात, नंबर कमी होत नाहीत, बेड मिळत नाहीत, ऑक्सिजन अभावी लोकांचा मृत्यू होतोय. हे आणखी आपण पाहू शकत नाही आणि म्हणून लॉकडाऊन काय कोणाच्या आवडीचा विषय नाही आहे, परंतु लॉकडाऊन शिवाय, कठोर लॉकडाऊन शिवाय, कडक लॉकडाऊन शिवाय आज पर्याय नाही आहे. आणि ही जनतेच्या मनातली देखील तीच भावना आहे की आता निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि तो निर्णय मुख्यमंत्री मोदी जाहीर करतील. साहेब, गेल्या वर्षी आपण असा लॉकडाऊन आपण राज्यात अनुभवणार आहोत. निश्चित प्रकारे आता जसं आमचे ज्येष्ठ मंत्री श्री एकनाथनी जसं सांगितलं तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्यांनी, कारण प्रत्येक मंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यातून येतो, सगळ्यांनीच आग्रही भूमिका हीच घेतली की लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. ब्रेक द चेन आपण नुसती कागदावर अनेक सवलती देऊन होणार नाही. त्यामुळं कठोर लॉकडाऊन करणं हाच त्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय राहील आणि कठोर लॉकडाऊन करण्याचा निर्णय हा उद्या रात्री 8 वाजेपासून घ्यावा अशा पद्धतीचा आग्रह सगळ्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांनाही केलेला आहे. मुख्यमंत्री त्याबाबतची अंतिम घोषणा करतील. त्यात एक नक्कीच आहे की आता ज्या काही गोरगरीब लोक असतात, मोलमजूर करणारे लोक असतात, तर त्यांच्यावरच्या ज्या प्रॉब्लेम्स येतील तर त्यांना एक्झॅक्टली कशा स्वरूपाने आपण त्यांचं मॅनेजमेंट करायचं, तर त्या बाबतीतला विषय हा आज उद्यामध्ये ठरवण्यात येईल. परंतु कठोर लॉकडाऊन हा निर्णय मंत्रिमंडळाने नक्कीच घेतलेला आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा निर्णय, 10वीची परीक्षा ही सुद्धा संपूर्ण मंत्रिमंडळाने निर्णय घेण्यात आलेला आहे की जवळजवळ 7 राज्यामध्ये ती पुढे ढकलली. या खात्याच्या मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड
यांनी ती विनंती मग नंतर मुख्यमंत्र्यांनाही केली. मंत्रिमंडळातल्या सगळ्या सदस्यांनी त्याबाबतचा दुजोरा दिला आणि पूर्ण वर्षभर 10वीच्या खऱ्या अर्थाने क्लासेस झाले नाही, ऑनलाईन झाले, मुलांनाही भरपूर अडचणी झाल्या. त्यामुळे ह्या रद्द व्हाव्यात, काही 7 राज्यांमध्ये रद्द झाल्या. तर त्या बाबतीतला सुद्धा तो निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे आणि त्यामुळे इंटरनल असेसमेंट करायच्या नाही करायच्या ते वर्षाताई गायकवाड त्याबद्दल अधिक सविस्तर बोलतील. परंतु परीक्षा न घेता आता 10वीच्या परीक्षा 12वीच्या घ्यायच्या, परंतु 10वीच्या घ्यायच्या नाही, हा निर्णय मात्र मंत्रिमंडळाने एकमताने त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. हा दुसरा एक महत्वाचा निर्णय. तिसरा, जसं आता सांगितलं, ऑक्सिजन हा सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा असणार आहे उद्याच्या वाढत असलेल्या संख्येच्या अनुषंगाने. आणि त्यामुळं ऑक्सिजनला आपण जास्तीत जास्त, आज आपण 1550 टनावर सगळं भागवतो, परंतु संख्या वाढत गेली तर ज्या काही आपल्याला आज 300 मेट्रिक टन बाहेरून मिळालेलं आहे, आणखीन त्याच्यामध्ये 300-400 मेट्रिक टन बाहेरून केंद्र सरकारकडून अलॉटमेंट होणार आहे. पण 2000 एकूण मेट्रिक टनाच्या वर आपल्याला जाता येणार नाही लिक्विड ऑक्सिजनच्या बाबतीत. म्हणून आपल्याला ऑक्सिजन जनरेटर्स हाच एकमेव पर्याय राहू शकणार आणि तो खूप मोठ्या संख्येने जिल्ह्यात सुरू व्हावेत असे आदेश दिलेत. 2-3 ठिकाणी जे टेंडर्स झालेत आणि रेट्स फायनल झालेत त्याचा आधार घेऊन, कुठेही टेंडर न काढता त्याचा आधार घेऊन सरळ ऑर्डर्स द्याव्यात आणि तिथे अधिकारी बसवावेत कंप्लीट त्या उत्पादक कंपन्यांच्या तिथे, आणि आपले ऑक्सिजन जनरेटर प्लांट्स लवकरात लवकर कार्यान्वित त्या जिल्ह्यामध्ये व्हावेत अशा पद्धतीचा आग्रह सुद्धा आम्ही त्या ठिकाणी धरला, जो मंत्रिमंडळाने मान्य केला. आणि दुसरा महत्वाचा विषय असा आहे की अनेक ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत की ज्या ठिकाणी ऑक्सिजन निर्माण होतं परंतु ते थेट पेशंटला देता येत नाही आणि त्यामुळे ते लिक्विडाइज फॉर्म मध्ये बॉटलिंग करणं आवश्यक असतं. त्यामुळे तिथे बॉटलिंग प्लांट सुद्धा लगेचच्या लगेच टाकायचे. असे महाराष्ट्रात 6 ठिकाणं आहेत. या 6 ठिकाणांवर हे बॉटलिंग प्लांट्स त्वरेने टाकले जातील आणि तिथल्या तिथंच मग आपल्याला त्या जिल्ह्यांना जे काही लागत असणारा ऑक्सिजन आहे किंवा रुग्ण आहेत त्या ठिकाणी त्यांच्यासाठी तो उपयोग केला जाईल. हा एक दुसरा मार्ग आम्ही त्यातून काढलाय. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हा प्रत्येक व्यक्तीला आपल्याला देता येऊ शकतो. तो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात किमान 200 विकत घेतलेच पाहिजे, हे सुद्धा बंधनकारक कलेक्टर्सला केलेले आणि त्यामुळे ते पण घेण्याच्या संदर्भातल्या सर्व मुभा दिलेल्या आहेत. आणि आता कुठलंही बाकी काही अधिकार नाही. चीफ सेक्रेटरी, त्याचबरोबर आरोग्य खात्याचे सचिव, वित्त खात्याचे सचिव, वैद्यकीय शिक्षण खात्याचे सचिव या 3-4 लोकांनी काही फार जास्त नियम आणि काही अटी शर्ती आणि त्याकडे न बघता या 3-4 पूर्ण निर्णय घ्यायचेच आणि कुठल्याही परिस्थितीत सगळा निर्णय घेऊन खरेदी वगैरेच्या गोष्टीत व्यत्यय येऊ नये आणि दिरंगाई होऊ नये हा खडसावून या ठिकाणी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा विषय लसीच्या बाबतीत काल जो आता निर्णय झालेला आहे त्याचा अंतिम अजून पत्र गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आलं नाही, परंतु निर्णय मात्र झालेला आहे की 18 वर्षाच्या वरच्या सगळ्याच लोकांना लसीकरण करायचं. त्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने, महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाने माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे कंप्लीट ठरवलंय की लसीकरण अतिशय जोरदार पद्धतीनं करायचं. कोणतेही खर्च असतील तरी अजितदादांनी ठरवलंय की सगळ्या खर्चाला आपण कपात करू, परंतु लसीकरणाला वाटेल तेवढे पैसे उपलब्ध करून देऊ आणि लसीकरण अत्यंत द्रुत गतीनं करून दाखवू. आणि त्यामुळं गरज पडली तर आपल्या इथं निर्माण होणाऱ्या ज्या 2 लसी आहेत, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन, याच्या बाहेर जाऊन परदेशातून, मग ते स्पुटनिक असेल नाहीतर तुमची फायझर असेल, मॉडर्ना असेल, या 2-3 लसी सुद्धा जर परदेशातून मिळत असतील तर त्या लगेचच्या लगेच आपण घेतल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून आपल्या सगळ्या लोकांना लवकर आपण अतिशय मोठ्या यंत्रणा वापरून लसीकरण करून घेतलं पाहिजे. त्यामुळे 45च्या वरचा लसीकरणाचा भाग आजही केंद्र शासनाकडे आहे, परंतु 18 ते 45चा जो काही भाग आहे तो राज्यांनी खूप जोरात करून दाखवायचा हा निर्णय सुद्धा मंत्रिमंडळाने निश्चित प्रकारे जी काही निधी लागेल ती निधी फायनान्स डिपार्टमेंट, महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देईल.
परंतु लसीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही अशा पद्धतीचा सर एक महत्वाचा असा विषय आहे की ज्या रेमडेसिवीर कंपन्यांनी संदर्भात काय असणार आहे, ज्या रेमडेसिवीर कंपन्यांनी महाराष्ट्राला पुरवठा करायचा नकार दिला आहे त्यांच्यावर काय कारवाई करणार? आज सायंकाळी 7:30 वाजता माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 7 कंपन्या ज्या रेमडेसिवीर बनवतात त्यांच्या मालकांशी, म्हणजे थेट मालकांशी, मध्ये आधी एमडी आणि सीओ वगैरे नाही, मालकांशी थेट चर्चा करण्यासाठी त्यांची बैठक बोलवलेली आहे. आम्ही सगळेजण 7:30 वाजता या बैठकीला आहोत आणि या बैठकीमध्ये 2च महत्वाच्या मागण्या होणार आहेत. एक, आम्हाला पाहिजे तेवढी उपलब्धता लवकर करून दिलीच पाहिजे. रेमडेसिवीरची कमतरता असता कामा नये. काय जो रेट लागत असेल तो सांगा, तो आम्ही देऊ, परंतु कुठल्याही परिस्थितीत त्याच्यात कमतरता होऊ नये असं देखील मंत्रिमंडळाने खूप आग्रहाची भूमिका घेतली, जी माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आणि ती आता 7:30च्या बैठकीमध्ये निश्चित प्रकारे त्यातून काही आउटपुट चांगला मिळेल अशी मला खात्री आहे. एक 2-4 दिवस, कारण शेवटी ते पूर्ण बॅच बाहेर पडेपर्यंत त्यांना 20 दिवस लागतात, त्यातले आता 10-15 दिवस झालेत. अजून एक 5-7 दिवसाच्या नंतर संपूर्ण रेमडेसिवीरचं जी काही डिमांड सप्लायचा जो गॅप आहे तो अजिबात राहणार नाही असं 100% विश्वास आहे आणि त्या पद्धतीचीच मागणी आमची राहील आणि मला वाटतं की त्याच्या संदर्भातला योग्य निर्णय होईल. पण एक अपील नक्कीच आहे की रेमडेसिवीर ही सरसकट वापरण्याचा इंजेक्शन नक्कीच नाहीये. ती जी काही कॅटेगरीज केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्याला ऑक्सिजन लागतं, 95%च्या कमी ज्याचं ऑक्सिजन गेलेलं आहे त्यालाच फक्त आपण खऱ्या अर्थाने ई कॅटेगरी आणि एफ कॅटेगरीचे सिव्हिअर आणि मॉडरेट पद्धतीचे जे रुग्ण आहेत त्यांनाच वापरलं पाहिजे, माइल्ड साठी नाही. या पद्धतीच्या सुद्धा सूचना त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत. लोकल संदर्भात काय झालेलं आहे? लॉकडाऊनची घोषणा तुम्ही म्हणताय उद्यापासून टाकणार, मग नियमावली कधी येणार? कुणाला मंत्रिमंडल ने आज बहुत ही सीरियसली सभी मंत्रिमंडल के सीनियर सभी सदस्यों ने, यानी हर एक सदस्य ने एक बहुत ही सीरियस मांग माननीय मुख्यमंत्री जी से भी की कि सीरियस लॉकडाउन की जरूरत है. और सीरियस लॉकडाउन का मतलब है जिस तरह से पहले सर्ज में लॉकडाउन था उस टाइप का लॉकडाउन चाहिए. अभी एक है कि जरूर ये जो मास ट्रांसपोर्ट का जो मुद्दा रहेगा, ट्रेन है, बसेस है, इसको हम पूरी तरह से अगर बंद कर दिए तो एसेंशियल वर्कर्स और इनका भी प्रॉब्लम हो सकता है. तो इसके बारे में जो अंतिम निर्णय है वो आज और कल में बारीकी से उसकी स्टडी करके, उसका अभ्यास करके उस पर निर्णय लिया जाएगा. लेकिन लॉकडाउन, ये जो शब्द नहीं किया हम इस्तेमाल करते थे, ये लॉकडाउन हम जरूर करना चाहते हैं और इससे सही अर्थ में जो ब्रेक द चेन का हमारा जो पर्पज है, हमारा जो उद्देश्य है, हम वो साध्य करना चाहते हैं. इसलिए कल रात को 8 बजे के बाद लॉकडाउन के बारे में माननीय मुख्यमंत्री जी ने निर्णय लिया है, लेकिन उसकी घोषणा वे स्वयं करेंगे और उसके बारे में वे स्वयं उसके बारे में निर्णय लेंगे. मंत्रिमंडल ने उनके ऊपर पूरा सौंपा है, लेकिन मंत्रिमंडल ने एकजुट होकर एक ही मांग की है कि लॉकडाउन बहुत स्ट्रिक्टली होना चाहिए. नंबर 2, इसमें वैक्सीन के हद तक बहुत जोरों से मांग हुई कि वैक्सीन जिस तरह से यूनाइटेड किंगडम में आज 60% यूनाइटेड किंगडम इंग्लैंड आज वैक्सीनेट हुआ है और इसीलिए वहां पर जो पॉजिटिव केसेस आ रहे हैं वो भी बहुत कम हो गए और मृत्यु 1 या 2 हो रहे हैं. इसका मतलब एक ही है कि उन्होंने 3 महीने लॉकडाउन रखा और बहुत बड़े पैमाने पे वैक्सीनेशन किया. तो वैक्सीनेशन के हद तक भी ये 2 कंपनीज जो आज वैक्सीन महाराष्ट्र में और हमारे देश में उसका जो पुरवठा कर रही है, उसका जो सप्लाई कर रही है, हम उस पे ही निर्भर न रहते हुए इंपोर्ट जो वैक्सीन है वो भी करने का निर्णय महाराष्ट्र शासन ने लिया है, जिसमें स्पुतनिक हो या जिसमें फाइजर हो या जिसमें मॉडर्ना हो, ये वैक्सीन भी महाराष्ट्र सरकार लेंगी. अगर जरूरत पड़ती है तो कुछ डेवलपमेंट के फंड्स डाइवर्ट करके फाइनेंस मिनिस्टर और हमारे उप मुख्यमंत्री जी ने भी वहां पर बहुत स्पष्टता से कहा कि हम बाकी काम बाजू रखेंगे, लेकिन सबसे ज्यादा अहमियत, सबसे ज्यादा इंपॉर्टेंस हम वैक्सीनेशन को देंगे. जो जिम्मेदारी 18 साल से लेकर 45 साल की उम्र की महाराष्ट्र शासन के ऊपर या हर स्टेट के ऊपर जो रखी है, उसको हम ज्यादा वैक्सीनेट करना चाहते हैं, क्योंकि वो सबसे ज्यादा घूमने वाला वर्ग है
और सबसे ज्यादा इन्फेक्ट होने वाला वर्ग है, और इसीलिए अगर हम उसको सुरक्षित करें तो इन्फेक्शन का रेट भी कम हो जाएगा, ट्रांसमिशन का रेट कम होगा और वे स्वयं भी इन्फेक्ट नहीं होंगे। इसीलिए वैक्सीनेशन के ऊपर पूरा जोर लगाएंगे। 45 से लेके आगे के उम्र की जो भी वैक्सीनेशन है वे जिम्मेदारी तो गवर्नमेंट ऑफ इंडिया ने ली है। हमारी मांग ये बिल्कुल पहले से थी, आज भी रहेंगी कि और ज्यादा पैमाने पर हमारे को ये जो 2 वैक्सीन गवर्नमेंट ऑफ इंडिया से मिलते आए हैं 45 साल के उम्र के आगे के लोगों को वो मिले, ये भी हमारी दूसरी मांग है। ऑक्सीजन के हद तक हमने ये डिसीजन लिया है कि ऑक्सीजन आज 1550 टन हमारे को मेट्रिक टन आज ऑक्सीजन लग रहा है, जो आज की तारीख में हमारे को सफिशिएंट है। लेकिन आने वाली जो कुछ दिन है उसमें जो भी संख्या बढ़ने वाली है उसके वो सभी अगर हमने कैलकुलेट किया तो भी 2000 टन के ऊपर हमारे को ऑक्सीजन, लिक्विड ऑक्सीजन नहीं मिलेगा। जो भी कोटा अलॉट किया है गवर्नमेंट ऑफ इंडिया ने, वो कोटा जिन राज्यों से अलॉट किया है वहां लाने के लिए काफी दिक्कत है, काफी परेशानी है, लेकिन उसके लिए भी पूरी तरह से कोशिश की जा रही है। आज भी अन्य राज्यों से 300 मेट्रिक टन ऑक्सीजन हम ला रहे हैं और महाराष्ट्र की जनता को, रुग्णों को या मरीजों को हम दे रहे हैं। रहा सवाल इसके आगे अगर संख्या जाती है तो क्या करें, तो इसके लिए ऑक्सीजन जनरेटर्स ये एक ही पर्याय है और उसके ऊपर पूरा जोर देने का निर्णय भी मंत्रिमंडल ने लिया है, जिससे कि हर कलेक्टर ने अपने अपने जिलों में 2 प्लांट 3 प्लांट जो भी लगते हैं वो इमीडिएटली ऑर्डर देना चाहिए। उसके लिए कोई टेंडर की जरूरत नहीं होगी। जैसा थाना में टेंडर होके जो फाइनलाइज जो रेट हुए हैं उसको बेस रेट पकड़ते हुए अन्य जिलों के कलेक्टर्स ने भी या जिलाधिकारियों ने वो निर्णय लेने की जरूरत है। रहा सवाल ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर का, जो व्यक्तिगत लोगों को लगता है, वो भी हर डिस्ट्रिक्ट में 200-300 के दरमियान खरीदी करना चाहिए, ऐसा भी ऑर्डर्स किया गया है। इसलिए ऑक्सीजन को पूरी अहमियत दी गई है और ऑक्सीजन को आने वाले दिनों में जो भी मरीज की संख्या बढ़ेंगी उसके लिए पूरी तजवीज महाराष्ट्र शासन ने निश्चित तौर पर आरोग्य विभाग ने की है। रहा सवाल रेमडेसिविर का, रेमडेसिविर के लिए माननीय मुख्यमंत्री जी 7:30 बजे सभी जो ओनर्स है, जो 7 कंपनीज के जो रेमडेसिविर हमारे देश में बनाती है और बेचती है, उनसे 1-to-1 मीटिंग की जो नियोजन किया है वो 7:30 बजे है। मुझे यकीन है कि हमारा एक ही उद्देश्य है कि महाराष्ट्र के मरीजों को जो भी रेमडेसिविर चाहिए वो मिलना चाहिए। मुझे लगता है कि सभी लोगों से को विश्वास में लेके हम ये मांग उनसे रखेंगे और वे भी सप्लाई करने में उसमें कोई कमी नहीं रखेंगे, ऐसे मुझे पूरी उम्मीद है। और इसीलिए और रहा सवाल 10वीं के हद तक काफी माननीय मुख्यमंत्री जी ने इसके बारे में चर्चा खोली और चर्चा हुई। यहाँ इस विभाग के जो मंत्री है माननीय वर्षा जी गायकवाड़, उन्होंने भी और सभी मंत्रिमंडल के सदस्य ने ये मांग रखी कि पूरे साल में एक्चुअली 1-to-1 स्कूल भरी ही नहीं, यानी स्कूल में लोग गए नहीं, लेकिन ऑनलाइन स्कूलिंग जरूर हुई है। तो असेसमेंट इस साल न करते हुए कोई 7-8 राज्यों में वहां पर एग्जाम्स नहीं हुई है, इसलिए ये एग्जाम्स अगर रद्द किया तो ही ठीक रहेगा और 10th के लोगों को प्रमोट किया जाए। लेकिन अगर कुछ इंटरनल असेसमेंट करना है तो वो इंटरनल असेसमेंट जरूर किया जाए, लेकिन सबको प्रमोट किया जाए, ऐसा ही निर्णय मंत्रिमंडल ने एकजुट से लिया गया है। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लॉकडाऊन संदर्भातला, उद्या रात्री 8 वाजल्यानंतर कडक लॉकडाऊन लागू शकतं, पण या संदर्भातला निर्णय स्वतः मुख्यमंत्री जाहीर करतील आणि एसओपी सुद्धा जाहीर करतील। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांकरता उद्या संध्याकाळी म्हणजे उद्या रात्री 8 वाजल्यानंतर कदाचित कडक लॉकडाऊनचा निर्णय होऊ शकतो। सगळे मंत्री आणि राज्यमंत्री यांनी हीच मागणी लावून धरली की महाराष्ट्रात आता लॉकडाऊनची गरज आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा रेमडेसिविर संदर्भातला, संध्याकाळी 7:30 वाजता आज जे कोणी रेमडेसिविर बनवतात अशा 6 ते 7 कंपन्या आहेत, त्या सगळ्या कंपन्यांच्या मालकांशी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज 7:30 वाजता बोलणार आहेत, त्यामुळे त्यातून काहीतरी तोडगा निघेल आणि रेमडेसिव्हिर मिळण्यासंदर्भातला जो गॅप आहे तो निघून जाईल. ऑक्सिजनसाठी त्या जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन जनरेटर प्लांट बनवावा असा विचार पुढे आलेला आहे आणि त्यावर काम सुरू आहे असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं. परीक्षांसंदर्भातला विद्यार्थी आणि पालकांसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय, 10वीच्या परीक्षा कदाचित रद्द केल्या जातील, त्या संदर्भातला निर्णय वर्षा गायकवाड पुढच्या काही वेळामध्ये जाहीर करतील. मात्र 12वीच्या परीक्षा होणारच असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठीचा मुद्दा तो म्हणजे लॉकडाऊन लावण्याची वेळ आलेली आहे. त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. रुग्णसंख्या काही कमी होत नाही, ती महाराष्ट्रातली रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे आणि म्हणून कठोर लॉकडाऊनचं सर्वांचं मत आहे. सगळ्या नेत्यांचं, मंत्र्यांचं, राज्यमंत्र्यांचं मत आहे आणि म्हणून कठोर निर्णय घ्यावा लागतो आहे. उद्या रात्री 8 नंतर कदाचित लॉकडाऊनचा निर्णय होईल. कडक लॉकडाऊन असेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संदर्भातली घोषणा करतील. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी बातमी, राज्य मंत्रिमंडळाची बैठक काही वेळापूर्वी पार पडली आणि लॉकडाऊनचा निर्णय झालेला आहे. सगळ्या मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी एकत्रितपणे आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे की आता लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. त्यामुळे उद्या रात्री 8 नंतर कदाचित कठोर लॉकडाऊनचा निर्णय घोषित केला जाऊ शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा निर्णय घोषित करतील आणि त्या बरोबरीने SOP सुद्धा स्पष्ट करतील. काय नियम असतील, काय साधारण ठरेल या काय ठरलेलं आहे या बैठकीमध्ये ते स्पष्ट होईल. पण हे मात्र स्पष्ट आहे आणि निश्चित आहे की लॉकडाऊन उद्या रात्री 8 नंतर लागू शकतो. हा निर्णय जाहीर होणं फक्त बाकी आहे आणि SOP जाहीर होणं बाकी आहे. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल सावंत यांच्याकडे थेट जाऊया. प्रफुल्ल, अख्खा महाराष्ट्र कदाचित असं म्हणत असेल की लॉकडाऊन लागावा, पण काही असेही आहेत ज्यांना लॉकडाऊन नको अशी परिस्थिती किंवा असं म्हणणं त्यांचं होतं. पण अखेर लॉकडाऊनचा निर्णय झालेला आहे, फक्त त्याची घोषणा होणं बाकी आहे. काय सांगाल? सुवर्ण, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली होती आणि प्रत्येक जिल्ह्याचा आढावा प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडून घेण्यात आला आणि जवळपास सर्वच्या सर्व मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं की कडकडीत लॉकडाऊन जो आहे तो या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याशिवाय जी कोरोनाची चेन आहे ती तुटणार नाही आणि गेल्या काही दिवसापासून कडक निर्बंधाची ज्या पद्धतीने लोकांनी पायमल्ली केली आहे त्यावरनं आता स्पष्ट संकेत द्यायला हवे की कडकडीत लॉकडाऊन जो आहे तो महाराष्ट्रामध्ये लागू केला जावा. हा कडकडीत लॉकडाऊन करत असताना जे गरीब लोक आहेत त्यांच्यापर्यंत राज्य सरकारचं पॅकेज आणि अन्नधान्य कसं पुरवता येतील त्या संदर्भात देखील आज मंत्रिमंडळात चर्चा झाली आणि उद्या 8 वाजेला मुख्यमंत्री संपूर्ण जनतेशी संबोधित करतील आणि त्यानंतर कडकडीत लॉकडाऊन जो पूर्वी पहिला लॉकडाऊन होता त्याच पद्धतीने कडकडीत लॉकडाऊन जो आहे तो राज्यामध्ये करण्याचा निर्णय जो आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. नक्की. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा रेमडेसिव्हिर असेल, ऑक्सिजन जनरेटर प्लांट असेल आणि परीक्षा असतील यांच्याविषयीचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला किंवा त्याची घोषणा झाली, याच्याविषयी काही सांगता येईल का? नक्कीच. आज ज्या पद्धतीनं कोविडच्या संदर्भात लॉकडाऊन करावा या संदर्भात जो निर्णय झाला त्याचवेळी वर्षा गायकवाड यांनी राज्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा संदर्भात या ठिकाणी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. 10वीची परीक्षा जी आहे ती या ठिकाणी रद्द करता येतील का ही भूमिका देखील मांडण्यात आली होती आणि राज्य मंत्रिमंडळाने 10वीची परीक्षा रद्द करावी या संदर्भातला निर्णय घेतलाय. पण 12वीची परीक्षा जी पुढे ढकलण्यात आली ती तशीच त्या ठिकाणी पुढे ढकलली राहू देवी, नंतर त्या परीक्षेचा विचार केला जाईल. पण आता तुर्तास तरी 10वीची परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय जो आहे तो राज्य मंत्रिमंडळाने घेतला. दुसरी गोष्ट, ऑक्सिजनचा सिलेंडरच्या संदर्भात ऑक्सिजनची जी कमतरता आहे त्यासाठी राज्यामध्ये ठिकठिकाणी प्लांट लावण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 6 आपल्याकडे जे औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहेत त्यामध्ये जनरेटर किंवा वेगवेगळे फिल्टर बसून
त्या ठिकाणी ऑक्सिजनची निर्मिती करता येईल का या संदर्भातला निर्णय झालेला आहे आणि त्या ठिकाणी हे प्लांट लवकरात लवकर सुरू करावे आणि त्याचबरोबर ऑक्सिजन भरण्यासाठी जे बॉटलिंग करावं लागतं म्हणजे सिलेंडर भरावं लागतं त्याचा देखील प्लांट जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात यावा या संदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये रेमडेसिवीर साठी एकही कंपनी या ठिकाणी पुढे आलेली नाहीये. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी आज रेमडेसिवीर उत्पादित करणाऱ्या ज्या 7 कंपन्या आहेत त्यांच्या मालकांबरोबर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आणि आज संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होईल आणि रेमडेसिवीर कंपन्यांनी काय किंमत या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला द्यावी आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार रेमडेसिवीर खरेदी करणार या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती संध्याकाळी 7 वाजता होईल आणि 7 वाजेला महाराष्ट्राला महत्त्वाचे हे मुद्दे आहेत. पण त्याहून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जसं काही क्षणापूर्वी प्रफुल्ल पण सांगत होतात की संपूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा निर्णय झालेला आहे आणि घोषणा होणार आहे ती उद्या. मुख्यमंत्री सगळ्या जनतेशी संवाद साधतील आणि तो निर्णय घेतील, घोषित करतील असं आपल्याला कळतंय. प्रफुल्ल, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतचे प्रेक्षक जे आत्ता बुलेटिन सोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एक अत्यंत महत्त्वाची बातमी. लॉकडाऊन संदर्भातली ही बातमी आहे. उद्या रात्री 8 नंतर कडक लॉकडाऊनचे संकेत देण्यात आलेले आहेत आणि हा निर्णय झालेला आहे. फक्त घोषणा होणं बाकी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही घोषणा करतील, जनतेशी ते उद्या संवाद साधतील आणि त्यानंतर लॉकडाऊनला आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागेल. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मागच्या वर्षी याच वेळी याच महिन्यामध्ये आपण कडक लॉकडाऊनला सामोरे जात होतो. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे 10वीची परीक्षा रद्द होण्याचा मुद्दा. वर्षा गायकवाड यांनी ट्विट केलेला आहे की यंदा 10वीची परीक्षा रद्द करण्यात येत आहे. अर्थात या लॉकडाऊनचे नियम काय असतील या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. अजून SOP बाहेर येणं बाकी आहे. आता एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागलेला आहे आणि म्हणून रुग्णसंख्येला आळा घालणं हे सगळ्यात सरकारच्या समोरचं प्रमुख लक्ष आहे. आणि रुग्णसंख्येला आळा जर घालायचा असेल तर संसर्ग टाळायचा असेल तर लोकांना एकमेकाच्या जवळ येऊ देणं न देणं हा त्याच्यावरचा पर्याय आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री याबाबतीतली आपली घोषणा लवकरच जाहीर करतील आणि याबाबतीतले नवीन नियमावली लवकरात लवकर जाहीर होईल जेणेकरून कोरोनाचा संसर्गावरती मात करण्यासाठी राज्य सरकार अतिशय कडक पावलं उचलेल. सर, केंद्र सरकारने एकीकडे सांगितलं की राज्य सरकारने योग्य ते डिसिजन जे आहे ते घेतले जावे. जिल्हाधिकाऱ्यांना देखील राज्य सरकारने सांगितले आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने डिसिजन घ्या. त्यांच्याकडून काही रिप्लाय आलाय का की कडक लॉकडाऊन? म्हणूनच एकंदर राज्याच्या परिस्थितीचा आज आढावा घेण्यात आला आणि मग त्यावरती असं ठरलंय की मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये आपले निर्णय ताबडतोब घ्यावे. मंत्री परिषदेने किंवा मंत्री गटाने आज जी काय आपल्या भूमिका मांडल्या त्याच्यावरती सारासार विचार करून मुख्यमंत्री लवकरच आपला निर्णय जाहीर करतील. राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर हा सगळ्याची तुटवडा आहे म्हणून लॉकडाऊन होतोय अशा पद्धतीचा एक त्या पद्धतीचा संदेश जातोय. नेमकं नीट समजून घ्या की रुग्णांची संख्या प्रमाणाच्या बाहेर चाललेली आहे. शेवटी बाकी सगळ्या जरी गोष्टी उपलब्ध झाल्या तरी त्यावरती उपचार करणारे डॉक्टर्स, त्याच्यासाठी लागणारे इन्सेंटिव्हिनिस्ट, त्याच्यासाठी लागणारा पॅरामेडिकल स्टाफ याची एक मर्यादा असते. गेले वर्षभर ते काम करत आहेत आणि त्यांची देखील आता मर्यादा संपत आलेली आहे आणि म्हणून ही साखळी तोडणं गरजेचं आहे. कारण जो दररोजचा संसर्ग वाढत चालला ह्याची साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असं प्रकारचं एक मत तयार झालेलं आहे. परंतु या बाबतीतली घोषणा पूर्णपणे विचार करून सरकार उद्या मुख्यमंत्री जाहीर करतात. अत्यावश्यक सेवांवरती देखील काही परिणाम होऊ शकतो का किंवा त्यांच्यावरती काही मर्यादा कठोर? अत्यावश्यक सेवा नक्कीच लोकांना मिळतील, कुठेही कोणाला अडचण येणार नाही, परंतु त्याची पद्धत ही ठरवली जाईल.
रेल्वे सेवा कशी असेल? रेल्वे सेवा चालू राहील? रेल्वेमधून प्रवास करायला या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करून उद्या या बाबतीतला निर्णय होईल. मुख्यमंत्री या बाबतीतला निर्णय घेतील. कुठल्या सेवा चालू ठेवायच्या, कुठल्या सेवा बंद करायच्या, कुठल्या सेवा चालू ठेवल्यामुळे संसर्ग वाढतोय, या सगळ्या गोष्टींचा विचार आज झालेला आहे आणि त्याच्या बाबतीतली मुख्यमंत्र्यांची भूमिका ही महत्त्वाची आहे. ते आपली भूमिका जाहीर करतील. आंतरजिल्हा प्रवेश बंदी देखील मागणी केली जाते. परत मी सांगतो की ह्या बाबतीमध्ये ज्यावेळेला निर्बंध कडक कुठले करायचे याची चर्चा आज बऱ्याच अंशी झालेली आहे. फक्त या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच हा निर्णय जाहीर करावा लागतो आणि तो मुख्यमंत्री जाहीर करतात. त्यामुळे मुख्यमंत्री आपली भूमिका जाहीर करतील. सर, आजची एसओपी जी जाहीर झाली आणि जर कडक लॉकडाऊनची एसओपी नेमकी कशी असेल? नाही, जी एसओपी उद्या जाहीर होऊ शकेल, मुख्यमंत्री जाहीर करतील, ती शेवटची फायनल एसओपी असेल. मग आजचे एसओपी रद्द होऊन जाईल. किती दिवसांसाठी असेल हा कडक लॉकडाऊन? या बाबतीतले सगळे निर्णय उद्या मुख्यमंत्री जाहीर करतील. तो किती दिवसासाठी असेल, कशा पद्धतीने असेल, आंतरजिल्हा बंदी असेल की नसेल, ट्रेनचं काय होईल, अत्यावश्यक सेवांच्या बाबतीमध्ये काय सूट देण्यात येईल, या सगळ्या गोष्टींचा आज रात्री विचार होईल आणि त्याच्या बाबतीतला निर्णय जाहीर केला जाईल. मंत्रिमंडळ 15 दिवसाचा लॉकडाऊन मागते आहे, त्या पद्धतीचा निर्णय होईल. नाही, म्हणूनच म्हटलं की याच्या बाबतीत तो 15 दिवसाचा करायचा, 8 दिवसाचा करायचा, 1 महिन्याचा करायचा, हे सगळे निर्णय आता मुख्यमंत्र्यांकडे आहेत आणि याच्या बाबतीत मुख्यमंत्री जसे वेळोवेळी महाराष्ट्राच्या जनतेला संबोधतात तसेच ते लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेसमोर येतील आणि आपली भूमिका जाहीर मांडतील. सर, एकीकडे लॉकडाऊनच्या मानसिकतेमध्ये मुख्यमंत्री नव्हते, मात्र नाईलाजानं हा पाऊल उचलावं लागतोय. तर एकूण काय सांगाल, का हा निर्णय घेणं अपेक्षित आहे? कारण मंत्र्यांचीही तेवढंच आग्रही भूमिका सध्या बघायला मिळते. नाही, याचं कारण असं आहे की आता जे आम्ही दररोज बघतोय की रुग्ण आमच्याकडे येत आहेत, त्यांचे नातेवाईक येत आहेत, टाव फोडतायत, औषधांची मागणी करतायत, औषधांच्या बाबतीमध्ये, प्राणवायूच्या बाबतीमध्ये अजून जर रुग्णसंख्या वाढली आणि जर दुर्दैवाने जर ऑक्सिजन त्याला मिळाला नाही तर हाहाकार माजेल आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्यासमोर हतबलतेशिवाय काहीच राहणार नाही आणि म्हणूनच याचा वेळीच इलाज केला पाहिजे आणि म्हणून ह्या निर्णयाप्रत मुख्यमंत्री येतील असं वाटतंय आणि ते लवकरच आपला निर्णय जाहीर करतील. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता ऑक्सिजन प्लांट म्हणजे ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट जो तो उभारला जाणार आहे. आज एक कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतःचा ऑक्सिजन प्लांट आपण तयार करावा. त्याच्यातले 10 ऑक्सिजन प्लांटचं काम चालू देखील झालेलं आहे आणि ते साधारण 8 ते 10 दिवसामध्ये ते पूर्ण देखील होईल. त्यामुळे अशाच धर्तीवरती जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतःचा जर ऑक्सिजन प्लांट निर्माण झाला तर पुढे येणारं जे संकट आहे ऑक्सिजनचं ते तरी किमान टाळता येईल. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या जे मोठे शहर आहेत इथे काय नेमकं, कारण करोडोंची संख्या आहे. आज मुंबई, पुणे, नाशिक ही जी काही, नागपूर ही जी काही प्रमुख शहरं आहेत या शहरांमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण देखील, त्याची देखील टंचाई आहे